मुरगुडमधील शिंदेवाडीतील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि गोकुळ दूध संघाच्या वतीनं गौ ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. कंपनीच्या वतीनं पशुधनासाठी सायलेज आणि सुका चारा निर्मिती आणि विक्री करण्यात येते. या कंपनीला अमेरिकेतील एन्व्हायरमेंट डिफेन्स फंडचे अँड्र्यू हँडसन, जॉन टाउझल, एलिसन ईगल, डेरेक टेपे यांनी भेट दिली. बायफ संशोधन केंद्र आणि गोकुळ दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमानं या भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं. बायफ रिसर्च फाउंडेशनचे डॉक्टर अभिनव जोशी आणि डॉक्टर उदय वडी यावेळी उपस्थित होते. अमेरिकी सदस्यांनी कंपनीची पाहणी करत निर्मिती प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी त्यांनी वैरण उत्पादक शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधत कामाचं कौतुक केलं. त्याचबरोबर गौ ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण संस्थेला नवनवीन योजना मार्गदर्शन मिळवून देण्याबाबत सहकार्य करण्याचं आश्वासन EDF आणि बायफ या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी दिलं. शेतकऱ्यांच्या वतीनं बोलताना प्रतापराव चिपळूणकर यांनी विना नांगरट शेती पद्धतीनं तयार होणाऱ्या चाऱ्याच्या गुणवत्तेबद्दल माहिती दिली. निसर्गमित्र परिवार कोल्हापूरचे अनिल चौगुले यांनी चारा वनस्पतीबद्दल माहिती दिली. याप्रसंगी सागर किल्लेदार, भिकाजी दाभोळे यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी बायफ रिसर्च फाउंडेशनचे डॉक्टर अक्षय जोशी, सचिन जोशी, गोकुळ दूध संघाचे अधिकारी दयावर्धन कामत आणि परिसरातील वैरण उत्पादक शेतकरी उपस्थित होते.